नमस्कार मित्रांनो, आज आपण गव्हर्नमेंट जॉब आणि एक्झाम प्रिपरेशन करणाऱ्या मुलींना येणाऱ्या एक गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत. अनावश्यक पर्सनल मेसेजेस, वैयक्तिक चौकशी आणि हॅरेसमेंट सारखे प्रकार वाढत चाललेले आहेत. हा कोणताही एका बॅचसाठी नाही, तर सर्व मुलींसाठी जागरूकता म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक आपल्या सर्वांचं आवडतं टेलिग्राम चॅनल इंजिनियर असोसिएशन, जे सर्वच विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येणारं, या चॅनलवर सध्या एक पोस्ट आलेली आहे आणि ती खूप धक्कादायक आहे. मी तुम्हाला त्यांचा जशाचा तसा मेसेज वाचून दाखवितो. गुड इव्हनिंग ऑल. लिपिक टंकलेखन सातके बॅच बद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे की बऱ्याच मुलींचा ग्रामीण भागातून थेट शहर महानगर कार्यालय प्रशासनाशी संबंध आला आहे. तर सध्या काही सिनियर लोक जाणीवपूर्वक मुलीला गुड मॉर्निंग, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर एटसेट्रा इतर प्रकारचे जेवण झाले का, झोपली का, सध्या मेडिकल चालू आहे तर झाले का, काही प्रॉब्लेम आहे का, अशा प्रकारे व्हॉट्सअप पर्सनल मेसेज करत आहेत. अशा प्रकारचे अनेक मेसेज येत आहेत. बऱ्याच मुलींच्या या गोष्टी सुरुवातीला लक्षात येत नाहीत. मुली लगेच त्यांच्या धूर्त काळजीवाहू वागण्याला भाळून जातात. ज्यांना त्रास झालाय त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ग्रामीण भागातील मुलींना सध्या अशा गोष्टींचा अनुभव नसतो. त्या लगेच मॅनिप्युलेट होतात आणि मग काही सिनियर लोक त्यांच्या भोळेपणाचा प्रचंड गैरफायदा घेत तर आहेतच, शिवाय नंतर त्रास पण देत आहेत. त्यातून बऱ्याच मुलींना करिअरवर फोकस करण्याऐवजी अशा बिनकामी डोकेदुखीला ज्यात सहन करावा लागत आहे. प्रासंगिक भोळेपणाची जबर किंमत आयुष्यभर चुकवावी लागत आहे. बाकी पुढे काय आहे ते आपल्याला चांगलेच माहीत आहे. हे आपण आजच्या घडामोडीवरून शिकलाच असाल. मुलींना सूचना, वरील प्रकारे मेसेज येत असतील तर सावध राहा किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोणी त्रास देत असेल तर आमच्याशी संपर्क करा. पद्धतशीरपणे त्यांना कुख्यात करून त्यांचा वासनांध चेहरा समोर आणू. फक्त एकच अट आहे, जर मुलींची चूक असेल तर आम्ही काही मदत करणार नाही, कारण चुकीच्या प्रवृत्तींना पाठीशी घालणं आपला स्वभाव नाही. बाकी जे कोणी पदावर असून असले गैरप्रकार करत आहेत आणि मुलींना त्रास देत आहेत त्यांना शेवटचा इशारा आहे. हालाकी दिवस काढून कशीबशी पोस्ट मिळवली ती टिकवा. गावात भाषण हवा करा, पण मुलींना मदतीच्या नावाखाली तुमचे दुष्ट हेतू साध्य करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आमच्याकडे माहिती आल्यास तुमची जायला सुद्धा इज्जत राहणार नाही, वरून तुमच्या मिळालेल्या नोकरीचे 3-13 वाजतील याची पूर्ण शाश्वती देईल. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचे अनावश्यक पर्सनल मेसेजेस, त्रास किंवा हॅरेसमेंटचा अनुभव आला असेल तर पहिली गोष्ट, तुमचे सर्व पुरावे जतन करा. स्क्रीनशॉट्स, चॅट हिस्ट्री, कॉल रेकॉर्डिंग्स, व्हॉइस नोट्स जे काही आहे ते सुरक्षित ठेवा. जर समस्या सोडवली जात नसेल किंवा संबंधित व्यक्ती ऐकून घेत नसेल तर इंजिनियर असोसिएशनचे ॲडमिन आणि MPSC गायडन्सचे ॲडमिन दोघेही तुम्हाला मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत. फक्त तुमची माहिती आणि पुरावे शांतपणे त्यांना पाठवा. आणि सर्वात महत्त्वाचे, भारत सरकारकडून महिलांसाठी अधिकृत हेल्पलाईन उपलब्ध आहे. 1091 वुमन पोलीस हेल्पलाईन, 181 वुमन हेल्पलाईन, 112 नॅशनल इमर्जन्सी नंबर. तुमची सुरक्षा, मानसिक शांतता आणि मर्यादा सर्वात महत्त्वाचा आहे. अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य ठिकाणी तक्रार द्या. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक मुलगा आणि मुलीची ही जबाबदारी आहे की हा मुद्दा पुढे पोहोचला पाहिजे. कधी कोण कोणत्या परिस्थितीत अडकलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं, पण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला योग्य वेळी मदत मिळू शकते. फक्त एवढ्याच चांगल्या हेतूने हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोच. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.